आपणा सर्वांना माझा नमस्कार. भगवद्गीतेमधल्या प्रवचनाचा आज आपला 208वा भाग आहे आणि आपण आतापर्यंत 207 भाग पाहिले आहे आणि आपण अध्याय 16वा जो आहे दैव असुर संपत्ती भाग तो सध्या आपण बघतो आहोत. अतिशय सुंदर असं याच्यामध्ये भगवंतांनी विवेचन केलेलं आहे की कोणते गुण हे माणसाने स्वीकारले पाहिजे आणि कोणते गुण हे माणसाने टाकून दिले पाहिजे. तर त्यातले आपण जे दैवी गुण आहेत ते आपण पाहिले आणि नंतर आपण आसुरी गुण पण पाहिले आणि मग त्याच्या पुढे भगवंतांनी आपल्याला त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये असं सांगितलं की आसुरी लोक जे असतात ते मानत नाही की देव आहे, देवाचे काही नियम आहेत, सृष्टी चालवण्याचे काही नियम आहे की माणसाने पुण्यकर्म केलं तर त्याला चांगले जन्म मिळतात, साधना केली तर तो मोक्ष पावतो म्हणजे पुनर्जन्माला येत नाही, किंवा वाईट कर्माची वाईट शिक्षा मिळते, चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळतात. अशा प्रकारचा जो परमेश्वराचा सृष्टी चालवण्याचे जे काही नियम आहेत त्याला ते मानत नाही आणि ते एकच गोष्ट मानतात की या सृष्टीमध्ये फक्त आपल्याला भोग घ्यायचे आहे आणि भोग मिळण्याकरताच आपण जीवन जगायला पाहिजे. मुळात परमेश्वर हा या संकल्पनेवरच त्यांचा विश्वास नसतो आणि मग स्वर्ग मानत नाही, पाताळ मानत नाही, इतर गोष्टी पण ते मानत नाही. गुरु वगैरे तर फार लांबची गोष्ट झाली त्यांच्याकडे. आलं लक्षात? असं या 8व्या श्लोकामध्ये त्याचा निरूपण करताना आसुरी लोकांचं कसं परमेश्वरावरती श्रद्धा नसते याबाबत माऊलींनी विवेचन केलं तर निरूपण केलं. असं करता करता आपण 305 ओव्यांपर्यंत मागच्या वेळेस आपण आलेलो आहोत. तर 306व्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात, म्हणून भगवंतो जगाचा स्वामी तो पापी माणसाला धर्म अधर्माची फळे भोगास लावतो. ते म्हणजे त्यांच्या मते फोल आहे आणि तो ईश्वर इहलोकीची फळे स्वर्गात भोगास लावतो हे म्हणणे व्यर्थ. म्हणजे हे जे आसुरी लोक असतात हे मानत नाही की धर्माप्रमाणे वागल्यावर जी पुण्याची फळं होतात ती स्वर्गात भोगायला मिळतात, तर चुकीच्या कर्मांची फळं नरकात भोगायला मिळतात ते मानत नाही. ईश्वरच नाहीये असं इथे माऊली त्या आसुरी लोकांचं जे मत आहे ते आपल्याला सांगतात. पुढे ते म्हणतात, तथापि समजूत खोटी आहे. परलोक नाही आणि देवही नाही, ते दिसत नाही म्हणून ते खोटे आहेत आणि देव आणि त्यांचे स्थान परलोक हेच जर गेले मग स्वर्गात जाऊन भोगतो कोण? ईश्वराच्या व परलोकाच्या कल्पना भ्रामक आहे असा नास्तिकवादांचा युक्तिवाद आहे. ते काय म्हणतात की परलोक नाही, लोक नाही, स्वर्ग नाही, काहीच नाही. आणि हा परलोक दिसतो कुठे आपल्याला? स्वर्ग आपल्याला दिसतो कुठे? नरक आपल्याला दिसतो कुठे? तो जर आपल्याला दिसतच नाहीये तर मग आपण मानायचं कशाला? असा त्यांचा साधा सरळ सिद्धांत असतो. जे डोळ्याला दिसत नाही ते मानायचं कशाला आपण? असं समजून ते सगळं नाकारतात आणि मग मनाला वाटेल तसं ते वागतात. स्वतःचा सदैव स्वार्थ धरला पाहिजे, आपल्या सगळ्या गोष्टी उपभोगायला मिळाला पाहिजे असंच त्यांचा तेवढा विषय असतो आणि म्हणून ते काही मानत नाही. पुढे माऊली म्हणतात, यदा कदाचित स्वर्ग नरक मानले तरी सुद्धा त्या संबंधी असे सांगता येईल की स्वर्गात उर्वशी इंद्र जेवढा सुखी आहे तेवढाच एखादा भूमी आपल्या मादीसह नरकात लोक असताना स्वतःच्या सुखाची प्रशंसा करतात. म्हणजे हे जे लोक असतात हे काय म्हणतात की समजा आम्ही तुमचं म्हणणं आहे की स्वर्ग मानला आम्ही आणि स्वर्गामध्ये जो इंद्र, स्वर्गाचा राजा जो इंद्र आहे त्याला पण आम्ही मानलं तुमचं. तर इंद्र मुळात ही काय संकल्पना आहे तुम्ही समजून घ्या. इंद्र हे एक पद आहे आणि इंद्र हे पद कसं आहे माहिती का? जो खूप पुण्यकर्म करतो यज्ञाच्या रूपाने अनेक प्रकारची ज्याची पुण्याची एक राशी तयार होते त्याला इंद्रपद दिलं जातं अशी एक संकल्पना आहे. आणि मग अनेक लोकांनी हे इंद्रपद भोगलेलं आहे आणि हे इंद्रपदामध्ये असं म्हणतात की तो स्वर्गामध्ये उर्वशी, मेनका या सगळ्या त्याच्या सेवेमध्ये असतात आणि त्यांची सेवा तो स्वीकारतो. असं स्वर्गाबद्दलचे अनेक उदाहरण आहेत. त्याच्यापैकी ते एक उदाहरण. हे नास्तिक लोक काय म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणता की स्वर्ग असेल तर आम्ही मानतो चला,
मग स्वर्गामध्ये इंद्र हा उर्वशी आणि यांच्याबरोबर राहतो हे आम्ही मान्य केलं. परत विशेष काय म्हणाले, आम्ही पण पृथ्वीवरती अनेक स्त्रियांबरोबर नको ते गोष्टी करतो आम्ही. एखादा साधा कीटक असेल तो पण आपल्या मादीबरोबर राहतच असतो की म्हणाले. मग काय फरक पडला, तोही सुख उपभोगतो आणि इंद्रही उपभोगतो. मग फरक काय पडला, कशाला स्वर्ग पाहिजे, कसं आम्ही इथेच काय ते भोग घेऊ, आम्ही वाईट वागू चांगल्या बघू, आम्हाला तुम्ही शिकवू नका, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून ते वेदांनी जी सांगितलेली कल्पना आहे की पुण्यकर्म केलं पाहिजे आणि पुण्य आणि पाप याच्याही पलीकडे जाऊन निष्कर्म कर्म केलं पाहिजे, परमेश्वराची आराधना केली पाहिजे, अंतिमतः मोक्ष मार्ग ते काही मानायलाच तयार नाही, त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही असं. पुढे माऊली म्हणतात, यदा कदाचित स्वर्ग नरक मानले तरी सुद्धा त्या संबंधी असे सांगता येईल की स्वर्गात उर्वशी स्व इंद्र जेवढा सुखी आहे तेवढाच एखादा कृमी आपल्या मादीचा नरकात लोळत असताना स्वतःच्या सुखाशी प्रशंसा करतो. मी इंद्र जेवढा सुखी तेवढा एखादा कृमी कीटक पण पृथ्वीवरती आपल्या मादीबरोबर सुखी आहे. तर आम्ही हे मानलं काय नाही मानलं काय आम्हाला काही फरक पडत नाही, तुम्ही आम्हाला याच्याबद्दल सांगू नका, आम्ही जे जीवन जगतो ते योग्य आणि चांगलं आहे असं ते म्हणतात. पुढे माऊली म्हणतात, मग स्वर्ग नरक हे पाप पुण्याच्या वाटणीप्रमाणे मिळत नाही. पृथ्वीवर सर्वात अशा दोन्ही ठिकाणी कृतकर्माचा जो भोग सांगितलाय तो तर काम शांतीसाठीच होय. काम शांती सर्वत्र सारखीच आहे. म्हणून ते म्हणतात की स्वर्ग नरक आम्ही मानणार नाही आणि पाप पुण्याच्या वाटणीमुळे सगळं काही मिळतं हे पण आम्ही मानत नाही. या जगामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे कामाचा उपभोग घ्यायला पाहिजे. आता काम या शब्दाचा अर्थ आहे ना व्यापक अर्थ आहे, हे तुम्ही लक्षामध्ये धर्मामध्ये जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, म्हणजे तुम्ही धर्माचं पालन करा, धर्माचं पालन जो करतो त्याला अर्थ म्हणजे वित्त हे मिळतच असं धर्माचं म्हणणं. आणि वित्त आले की वित्त्याबरोबर वित्त्याने येणारी जी सुख आहे ती आपोआपच येतात. खिशात पैसे असेल तर चांगलं घर, चांगली गाडी, बंगला किंवा अजूनही काही परदेश पर्यटन जे आज आपण ज्याला सुख मानतो त्या गोष्टी मिळतातच माणसाला. तर धर्माचं पालन केलं की अर्थ हा मिळतो आणि अर्थ आले की काम मिळतो. काम म्हणजे नुसतं कामजीवन स्त्री पुरुष संबंधातलं कामजीवन असा त्याचा संकुचित अर्थ नाही. काम याचा अर्थ जीवनामधली सारी सुख, चांगलं घर, चांगलं बंगला, गाडी असा त्याचा व्यापक अर्थ आहे काम या शब्दाचा. तर या लोकांचं असं म्हणणं असतं, जे आसुरी संपत्ती बाळगणारे लोक जे असतात ते म्हणतात की काम शांती जी आहे ती तर इथे पृथ्वीवर आम्हाला मिळतेच आहे, सगळ्या प्रकारचे उपभोग आम्हाला मिळतात, मग स्वर्ग वगैरे कशाला जात बसायचं, जे काय करायचं ते आम्ही इथेच करू. मग आम्ही पापाने पैसे कमवू का पुण्याने पैसे कमवू तुम्ही आम्हाला कशाला विचारता. आणि म्हणून ते मनाला येईल तसं वागतात. पुढे माऊली म्हणतात, तेव्हा कामवासनेने स्त्री पुरुष नर मादींची संगती झाली म्हणजे जग जन्माला आहे. आपल्या सेवनाला लागणारी ती वस्तू जी वस्तू आपण मोठ्या आवडीने मिळवतो तिचा परस्पर द्वेषाद्वारे कामच नाश करा. प्रत्येकाच्या अंतःकरणात लालसा असल्यामुळे स्पर्धा उत्पन्न होऊन त्या वस्तूचा नाश. हे माऊली असं सांगतात की ज्या वस्तू आपल्याला उपभोगायच्या असतात प्रत्येक माणसांमध्ये इतकी लालसा असते की शेवटी त्या वस्तूंचा नाश, सगळेजण स्पर्धा करत असतात. पण शास्त्र नियमानुसार आपण वागलं पाहिजे असे आसुरी संपत्ती असलेले लोक विचार करत नाही. पुढे ते म्हणतात, आता हे वाईट बोलणे याप्रमाणे कामा वाचून जगाचे दुसरे मूळच नाही असे जे बोलतात ते आसुर आहेत असे काय. आता हे वाईट बोलणे पुरे झाले, अधिक विस्तार नको, कारण त्या आसुरी लोकांचे मत सांगतानाच वाणी निष्फळ होत आहे. तर मौली म्हणतात या आसुरी लोकांचं काय असतं की काम आणि काम हे एकच गोष्ट या जगामध्ये आहे असं ते विचार करतात आणि त्या दृष्टिकोनातून ते साऱ्या गोष्टींचा विचार करतात. ते खरं म्हणजे चुकीचं आहे. हे जे मी तुला आसुरी लोकांचे वाईट गुण सांगितले, त्यांचे वाईट स्वभाव सांगितले, हे आता बोलणं पुरे झालं आहे, तर मी ते तुला फार सांगत नाही, कारण याच्यामुळे माझी वाणीच निष्फळ व्हायला लागलेली आहे. त्यामुळे मी आता याच्यावरती जास्त मी आता बोलत नाही असं ते म्हणतात. आता पुढचा श्लोक आपण पाहूया. अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून अल्पबुद्धीचे नष्ट लोक थोर कृत्य करीत जगाचा नाश करण्यास उत्पन्न होतात. ही कमी बुद्धी असलेले तामस प्रवृत्तीचे लोक या जगामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा नाश करायला प्रवृत्त होतात. का तर त्यांना सत्वगुण हा माहीतच नसते.
परमेश्वराच्या लीला आणि परमेश्वर सृष्टीचं नियमन करतोय त्यांना मान्य नसतं, आणि त्याच्यामुळे आसुरी स्वभावाचे लोक जन्माला आले. ते सृष्टीचं विनाश करायच्या पाठीमागे लागले. जे आता आपण जगामध्ये बघतोय, जी काही युद्ध सध्या चालू आहे, त्याच्यावर आपल्याला ते लक्षामध्ये येत आहे. या श्लोकाचं विश्लेषण करताना माऊली काय सांगतात ते पाहूया आपण. माऊली म्हणतात, आणि ईश्वराविषयीच्या चिडीने केवळ बडबड करतात, पण हे देखील थोडंच आहे. त्यांच्या अंतःकरणात ईश्वर नाही हाच एक निश्चय असतो. फार काय, त्यांच्या अंगात पाखंड भरून राहिल्याने त्यांची जीभ म्हणजे त्यांच्या नास्तिकपणामुळे त्यांना जाती बहिष्कृत केल्याचे चिन्ह. आता हे जे लोक आहे ना, सतत ईश्वराविरुद्ध वाईट बोलतात, आपल्या अहंपणाने बोलतात, जगाचा नाश कसा होईल असं बघतात, आणि स्वतःचा स्वार्थ ते साधायचा असं. आणि काही तुम्हाला प्रत्यक्ष नाव सांगत नाही, पण तुमच्या लक्षात येईल जगामध्ये सध्या जे चालू आहे, युद्धाचं जे वातावरण आहे काही महिन्यांपासून, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की लोक कसं बोलतात आणि कशा रीतीने वागतायत. इतर देशामध्ये जे घडतंय त्यावरून आपल्याला ते लक्षात येईल. आणि आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, कशासाठी बोलतोय, हे इतके पाखंडी असतं की त्यांना त्याचं तारतम्य देखील राहत नाही, असं माऊली सांगतात. बघा, हे 700-750 वर्षापूर्वी लिहिलेले आहे, पण ते आजही लागू आहे असं आपल्या लक्षामध्ये येत आहे. पुढे ते म्हणतात, त्यावेळी स्वर्गाविषयी आदर असावा, नरकाविषयी भय बाळगावे, या संस्काराचा अंकुर जळून गेलेला असतो. मग त्या असो साहजिकच या घाणेरड्या पाण्यातील बुडबुड्यासारख्या देहाच्या खोडात अडकून अरे अर्जुना विषयाच्या चिखलात बुडून गेलेला असत. म्हणजे या लोकांना स्वर्गाविषयी आदर ठेवावा आणि नरकाविषयी भीती बाळगावी, हा जो विचार आहे, या विचाराचा अंकुर त्यांच्यामध्ये जळून गेलेला असतो. म्हणजे जसं एखादं बी आहे तर जाळलेलं असेल, त्या बीजचं काय होतं, ते किती जमिनीमध्ये पेरलं त्याची काळजी घेतली ते काही त्याचं रोप तयार होत. तसं हा जो मुळात धर्माबद्दलचा जो विचार आहे की स्वर्ग आणि नरक ही संकल्पना आहे, ही खरी आहे प्रत्यक्षात, हे जर ते मानत नाही, तो अंकुर जर एकाच्या मनामध्ये जडून गेला असेल, आसुरी स्वभावाचे जे लोक असतात त्यामुळे ते समजूनच घेत नाही. आणि मग असे लोक एखाद्या वाईट विषयाच्या चिखलामध्ये अडकून पडलेले असतात आणि ते सहजगत्या बाहेर येत नाही. हे अर्जुना तू लक्षामध्ये घे, असं इथे माऊली किंवा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. पुढे तर जेव्हा जलचरांची नाश होण्याची वेळ येते, मासे पकडणारे ढवळण्यासाठी एकत्र जमतात, किंवा शरीर पाताची वेळ आली म्हणजे रोग उठाव करतात. म्हणजे माऊली असे उदाहरण देतात, ते बघ, जेवढे असे वाईट गोष्टी घडायला लागतात त्यावेळी आपल्याला तशी वाईट चिन्ह दिसतात. जसं पाण्यामध्ये मासे किंवा जलचर प्राणी असतात, त्यांचा नाश व्हायची वेळ येते किंवा ते पकडले जाऊन त्यांची मृत्यूची वेळ येते, त्यावेळी काय होतं की मासे पकडणारे जे कोळी असतात ते पाण्यामध्ये जाळे टाकतात, आणि जाळे टाकून ते काय करतात, ते पकडतात. तर जाळे टाकले म्हणजे त्या जाळ्यामध्ये मासे येणारच, इतकं स्वाभाविकच आहे. त्याचप्रमाणे मनुष्याचा जो देह असतो, इतर प्राण्यांचा जो देह असतो, त्याला ज्यावेळी मरण प्राप्त व्हायचं असतं, म्हणजे देह सुटायचा असतो आत्म्यापासून, त्यावेळी काय होतं की शरीरामध्ये जे रोग असतात ते उठाव करतात, आणि सारे रोग एकत्र उठाव करतात, आणि असा मनुष्य त्यावेळी देह सोडतो. तसं या आसुरी लोकांच्या बाबतीमध्ये होत असतं, हे असं अर्जुना तू लक्षामध्ये घे. जगाच्या वाईटासाठी धुमकुतीचा उदय असतो, त्याप्रमाणे या आसुरी लोकांच्या जन्माने लोकांना त्रास देण्यासाठीच असुर जन्मास येतात. पूर्वीचे अशुभ कृत्य उपटल्यामुळे त्यांचे फुटलेले कोंब ते होत, हे आसुरी जन म्हणजे चालते बोलते स्मारकच. ते म्हणतात की आपण बऱ्याच वेळा ऐकतो, बघतो, एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळणार आहे, एखाद्या दुसऱ्यावर एखादा धूमकेतू आदळतो, म्हणजे याचा बॅलन्स सुटतो एखाद्या ग्रहाचा, तो सुटतो आणि दुसऱ्या ग्रहावर जाऊन आदळतो सिस्टीम मध्ये. आता असा धूमकेतू जर पृथ्वीवर आदळला तर काय होईल तुम्हाला माहिती आहे की जिथे आदळेल तिथे काहीतरी विनाशच होईल की नाही, हे आपल्याला माहिती आहे. तर धूमकेतू हा ज्यावेळी येतो त्यावेळी तो विनाशा करता येत असतो, हे आपल्याला माहिती आहे. तसे आसुरी लोकांचा जन्म झाला रे झाला, याचं आपण समजायचं की काहीतरी वाईट कृत्य करण्यासाठीच आलेले आहे, आणि वाईट कृत्य हे करणारच आहे. आणि त्यांची मागच्या जन्मीची अशुभ कर्म जे असतात ती वर आलेली असतात, आणि ते अशुभ कर्म त्याची पाप फळायला भोगायला ते येतात. त्यामुळे साऱ्या घटना घडत असतात अर्जुन, हे तू समजून घे.
पुढे ते म्हणतात, अग्नी एकदा जाळपोळ करू लागला म्हणजे जसे मागे पुढे पाहते, तसेच आसुरी लोक मन मागेल तसे नीतीविरुद्ध वर्तन करतात, थोडा देखील विचार करत नाही. हे अर्जुना, त्या आदराने हे आसुरी लोक वरील गोष्टी करतात. त्यांचा उत्साह आणि त्या उत्साहाचे वर्णन 10व्या श्लोकात दिले आहे, ते श्रवण करतात. मग माऊली अजून एक आसुरी लोकांच्या वर्तनाबद्दल ते काय सांगतात की, त्यांचा बघ अर्जुन, तू जर पाहिलं की अग्नी जर एखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्नी काय करतो, जे दिसेल त्याला जाळायला सुरुवात करतो. एखाद्या घरात किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये, ऑफिसला आग लागली तर अग्नी असं म्हणत नाही की हा कोणाचा फोटो आहे, देवाचा फोटो आहे का, हा टीव्ही कष्टाने कमवलेला आहे का, या घरात इथे सोनं ठेवलंय का, दिसेल त्याला खायला सुरुवात करतो. आणि ते पाप्याचं घर आहे का पुण्याचं घर असं विचार न करता, जे दिसेल त्याला तो जाळायला सुरुवात करतो. तसे आसुरी लोक नीती आणि अनिती याचा विचार न करता सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि हे आसुरी लोकांचा उत्साह इतका असतो की ते प्रत्येक गोष्टीमध्ये इतरांना त्रास देण्यानेच त्यांचं मन शांत होईल असा ते विचार करतात. याच्याबद्दल मी 10व्या याच अध्यायाच्या 10व्या श्लोकात पण सांगितलंय अजून, हे तुझ्या लक्षात येईल. आता 10वा श्लोक म्हणजे याच्या पुढचा श्लोक आहे. आतापर्यंत आपण 9व्या श्लोकापर्यंत आलेलो. त्यावेळी माऊलींची प्रवचन करायची पद्धत कशी होती बघा, पुढे काय ते पण ते अगोदरच सांगून टाकायचे. ते किती त्यांची बुद्धिमत्ता तल्लक असेल, स्मरणशक्ती किती तीव्र असेल याचा तुम्ही अंदाज येईल. अर्थात ते साक्षात विष्णूंचाच अवतार होते, काही वेगळं सांगायला नको. आपण स्वतःच सांगितलेली गीता सर्व वर्षापूर्वी सांगायला ते परत या पृथ्वीवरती आले होते, ते एवढंच आहे. त्यावेळी त्या भाषेमध्ये सांगितली ती, संस्कृत मध्ये. किंवा आता जी भाषा होती त्यावेळी त्या भाषेमध्ये त्यांनी आता ती सांगितलेली, म्हणजे 700. आता आपण सध्याच्या मराठीमध्ये ते ऐकतो. आता 10व्या श्लोकामध्ये जाऊया आपण. 10व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, आणि कधीच तृप्त न होणाऱ्या विषयाच्या संबंधित भोग इच्छांचा आश्रय करून दंभ, मान व मद यांनी पछाडलेले आसुरी लोक मनाने विविध कल्पना मनात करून घाणेरडी कामे करण्यास प्रवृत्त होतात. कधीही तृप्ती नाही मिळणार. आता का असं, काम विषय कसे असतात माहितीये का तुम्हाला, तुम्ही तो एखादा विषय भोगला समजा, तुम्हाला तो परत भोग असं वाटतो, परत भोग असं वाटतो, परत भोग असं वाटतं. तुम्हाला वाटतं अजून खावा, अजून खावा, अजून खावा. त्या वाईट गोष्टी अलीकडे लोक युट्यूब किंवा फेसबुक याच्यावर बघतात आणि त्यांचं समाधान नाही, किंवा वाईट गोष्टी वाचतात, वाईट कर्म करतात, त्यांचं समाधान होतं ना, तर अजून करावं, अजून करावं. आणि किती केलं तरी त्यांचं समाधान होते. पण या लोकांचं काय असतं माहितीये का, हे दंभ, मान, अहंकार हे जे आसुरी गुण आहेत, याच्याने हे लोक पछाडलेले असतात, किंवा त्यांच्यामध्ये गुण इतके ठासून भरलेले असतात आणि मनामध्ये विविध प्रकारच्या मोहाच्या कल्पना आणून ती सारी घाणेरडी कामं करायला तयार होतात. असा या श्लोकाचा खरा अर्थ. याचं विवेचन करताना माऊली काय सांगतात ते आता आपण पाहूया. अशी लोक आपल्याला या जगामध्ये दिसतात. अशी लोक ज्यावेळी एखादा नवीन माणूस आपल्या ओळखीमध्ये आला आणि त्याच्यामध्ये असे काही गुण दिसले तर आपण सावध व्हायला पाहिजे. त्या ऐकण्याचा किंवा वाचण्याचा किंवा त्याचं चिंतन मनन करण्याचा हेतू काय आहे, की जीवनामध्ये कुठे ना कुठे आपल्याला नवीन ओळखी होतात असतात. बसमध्ये, प्रवासामध्ये, किंवा आपण घर बदलतो, नवीन ठिकाणी राहायला जातो, किंवा एखाद्या नवीन ऑफिसमध्ये जातो आपण, किंवा नवीन काही नातेसंबंध करतो आपण, त्या संबंधामध्ये काही लोक आपल्याला भेटतात आणि मग त्यांच्यामध्ये जर आसुरी गुणांची जर चुणूक दिसली आपल्याला, तर आपण काय विचार केला पाहिजे की नाही, यांच्यापासून आपण 2 हात लांब राहायला पाहिजे. त्याच्यात भीती काय असते माहितीये का, की त्यांच्याशी आपण संग केल्याने ते गुण आपल्यामध्ये येण्याची भीती असते. सत्संगाने जसे चांगले गुण येतात तसं असंगाने वाईट गुण येतात. आणि एकदा का वाईट गुण आले की जीवन भटकण्याचीच भीती असते. हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ना, आपले डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, हे 5 जी आपली ज्ञान मिळवणारे जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, शिन्न, बुद्ध्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. ही जी 5 ज्ञानेंद्रिय याच्याने आपण ज्ञान मिळवत असतो. तर ज्ञानामध्ये पण जेव्हा आपण 18व्या अध्यायामध्ये जाऊ ना, तिथे तुम्हाला ते माऊलीने तिथे सांगितलेलं आहे की ज्ञान जे मिळवायचं आहे ते पण सात्विकच ज्ञान घ्यायला. सात्विकच कर्म करा, सात्विक करता म्हणूनच कर्म करायला.
आणि सात्विक फळाकरताच कर्म केलं पाहिजे, ते पण निष्काम भावनेने केलं पाहिजे. पण ही 5 ज्ञानेंद्रियांनी जर तुम्ही सात्विक ज्ञान नाही घेतलं, आता ज्ञान मिळण्याचं मुख्य साधन काय झालं माहितीये का अलीकडे, तो पुस्तक वाचन अशी झाली. लोक सतत हाताच्या पंजावरती मागेल अशा मोबाईलमध्ये असतात, त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी ज्ञान द्यायला उपलब्ध असतात. आपणही सत्संगाला आता मोबाईलचा वापर करीत आहोत, तुम्ही आम्ही सगळे. पण सत्संग ऐकायचं का दुसरं काय ऐकायचं आपल्या हातामध्ये आहे की नाही. पण डोळ्यांनी काय पाहायचं, कानांनी काय ऐकायचं, हे आपल्या हातामध्ये आहे. तर ज्या ज्या रीतीने ज्ञान मिळणार आहे, ते ज्ञानाचे मार्ग आपण चांगले घेतले नाही तर काय होईल, की आपण वाईट ज्ञान घेऊ. वाईट ज्ञान घेतलं की वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतील आणि वाईट दिशेला आपण जाऊ, आसुरी दिशेला जाऊ. हे याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट ही आहे. आता याचं वर्णन करताना माऊली काय म्हणतात बघा, त्यांचा पोळ्याचे जाळे पाण्याने कधीच भरून येत नाही. अग्नी किती सरपण घातले तरी तृप्त होत नाही. अग्रभागी त्याचे तोंड नेहमीच अतृप्त असते. त्या कामाचा जिव्हाळा जीवाशी धरून अर्जुना आसूर ढोंग आणि अहन मान्यता यांचा घोळका आपल्या भोवती जमवतात. तर माऊली काय सांगतात की कोळ्याचं जे जाळं असतंय, कोळ्याचं जर जाळं पाहिलं असतं ते विणलेलं, तर ते जर पाण्याने भरायचं आपण ठरवलं तर ते पाण्याने भरेल का? कधीच भरणार नाही. कारण जाळ्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकलं ते पाणी निघून जाईल की नाही त्याच्यामध्ये. ते पाणी साचेल का तिथे? नाही साचेल. ते किती पाणी होतं ते त्याच्यामध्ये साचणार नाही. तो अग्नी जो आहे त्याला तुम्ही किती सरपण घातलं, जेवढं सरपण घाल तेवढा तो वाढेल, जेवढं सरपण घाल तेवढा तो वाढेल आणि त्याचा मग काय खातच राहील. या दोघांचं पण समाधान होत नाही. तसं ते अतृप्त असतात. त्याप्रमाणे हे जे आसुर लोक आहेत हे ढोंग करतात, वाईट गुणांच्या याच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण झाल्या. किती यांना भोग मिळावे, किती काम मिळायचे करतात, ते भोग घेण्याच्याच मागे लागतात. आज मला 1 घर आहे, 2 घर आहे, 3 घर आहे, वाईट मार्गाने मिळवलेलं नाही, मी अजून मिळवेल, अजून वाईट मार्गाने मी संपत्ती मिळेल, अजून वाईट मार्गाने दुसऱ्याचा हडप करून घेईल, असाच ते विचार करतात. त्यांचं समाधान होत नाही. प्रत्येकाला लुबाडण्याच्या, त्रास देण्याच्याच ते मागे लागलेले असतात, असं ते सांगतात. त्या कामाचा जिव्हाळा धरून अर्जुन आसुर ढोंग आणि अहन मान्यता यांचा घोळका आपल्या भोवती, म्हणजे वाईट गुणांचा घोळका करतात आणि वाईट गुणाच्या मार्फत ते वाईट गोष्टी मिळवत राहतात. मग माझा सालेल्या हातीला जशी दारू पाजावी तसा माजुरीपणाचा ताटा यांच्या अंगात म्हातारपणातही भरतो. म्हणजे इतके वाईट वागतात, त्यांना म्हातारपण आलं तरी यांच्यामध्ये वाईट गुण जात नाही. त्या म्हातारपणाचा उल्लेख का केलेला आहे? तसं वार्धक्याकडे माणूस झुकतो आणि तो स्वतःच्या मागच्या जीवनाकडे बघतो, तर त्याला लक्षात येतं की आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळाले, वाईट कर्माचे वाईट फळ मिळाले आपल्याला. असं होऊन तो देवाजवळ नतमस्तक व्हायचा प्रयत्न करतो. परंतु असली लोकांची तृप्ती झालेली नसते. म्हातारपण आल्यावरही त्यांच्यामध्ये इतका ताठरपणा असतो की जसं एखाद्या माजलेल्या हत्तीला जर दारू पाजली कोणी, तो अजून जंगलामध्ये धुमाकूळ घालतो. तसं हे यांचं म्हातारपणामध्ये पण ताठरपणा जात नाही, असं माऊली ते सांगतात. पुढे ते म्हणतात, आणि हट्टाला तीच एकमेव असते आणि मूर्खपणाला मदत करणारा त्यांच्यासारखा तोच असतो. मग त्यांच्या निश्चयाची स्थिती काय वर्णन. इतके हट्टी असतात आणि चुकीच्या गोष्टींचा ते निश्चय करतात आणि गोष्टी सोडायलाच ते तयार होतात. हे इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परका जीव ज्याने रगडून निघतो तसल्या परपीडित कामाची त्यांनी व्रतच घेतली. दुसऱ्याला पिळा देणारे कृत्य करण्याचे त्यांनी कंकण बांधलेले असते. ते दुसऱ्याला त्रास होईल, दुसरा जीव रगडला जाईल, दुसऱ्याला परत पिडा होईल, अशीच कामं ते करत राहतात आणि त्याच्यातच ते गुंतलेले असतात. असे समाजामध्ये आपण काही लोक बघतो, नात्यामध्ये पण असे काही लोक आपण बघत असतो, आपल्या ऑफिसमध्ये पण असे आपण काही लोक बघत असतो. अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. कधी सांगण्याचा खरा अर्थ काय, माणसं आपल्याला ओळखता यायला पाहिजे. माणसं जर तुम्हाला ओळखायची असेल, त्याच्यामधलं सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये का, त्याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण काय माहितीये का, माणसं ओळखायची असेल तर परमेश्वराने आपल्याला 2 कान दिलेले आहे आणि एकच जीभ दिलेली आहे. आपण दुप्पट ऐकावं आणि निम्मच बोला. अलग लक्षात. ज्यावेळी आपण प्रथम ऐकावं आणि न मग बोलावं.
म्हणजे काय होतं की समोरच्याचं म्हणणं आपल्याला नीट ऐकता येतं, शांत चित्ताने आपण ऐकू शकतो, त्याचा आपण अर्थ काढू शकतो आणि मग आपण विचार करून बोला. याच्याने काय होतं की माणसं कळायला सोपं जातं. फक्त छोटी गोष्ट जर आपण पाळली ना तर आपल्याला सहज गोष्टी सहजतेने माणसं कळतात. पुढे ते म्हणतात, आपण केलेल्या कृत्याचा पुकारा करतात, भरमसाठ प्रसिद्धी करतात. देवाला सोडलेली गाय जशी कोपे गवत कापत सुटते, तशी ती वाटेल देते जर सुटते, त्याप्रमाणे आसुरी लोक अनन्वित कृत्य करीत सुटतात. आणि यांचं कसं असतं की स्वतः जे काही कामं करतात, वाईट कामं करतात, त्याचा पुकारा फार करतात, त्याची भरमसाठ प्रसिद्धी पण करतात. म्हणजे कसं असतं माहितीये का, ते सांगतात त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मी गेलो बरं का, माझं त्या टेंडरचं काम मी करून घेतलं बरं का, आणि मग मी एवढे पैसे दिले बरं का, आणि मी सहजगत्या ते काम केले, याला खाऊ घातले, त्याला खाऊ घातले, त्याला दारू पाजली, याला अमुक केलं, त्याचा अहंकार ते ठेवतात. नंतर मी अजून 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 या गोष्टी करेन. तर सोसायटीतला एखादा माणूस म्हणतो, बघा गेली 8 वर्ष मी मेंटेनन्सच दिलेला नाही, काही कोणी माझं वाकडं केलेलं नाही. या दुसऱ्या सोसायटीमध्ये पण मी एक फ्लॅट घेतोय बरं का, बाहेर वर कमाय, आणि त्याचा अजून एक मी फ्लॅट घेतोय, पण तिथे पण मी मेंटेनन्स आहे, इथे मला कोणी नाही केलं, तिथे मला कोण काय करणार. हा, मी कोणाचंच ऐकत नाही, मला मी कुठेही गाडी पार्क करतो सोसायटीमध्ये, मला कोणी विचारत नाही, मी कोणाला जुमानत नाही. अशा रीतीने म्हणजे दैनंदिन व्यवहारातलं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, आणि आपल्या अशी वाईट कृत्य करून त्याची प्रसिद्धी पण फार करतात. अशा प्रकारची लोक असतात. यांचं कसं वागणं असतं, तर माऊली म्हणतात, देवाला जर एखादी गाय आपण सोडली असते, देवाला गाय सोडतात म्हणजे काय असतं माहितीये का, पूर्वीची परंपरा, की देवाकरता जे दूध लागतं ते त्या गायीने द्यावं, आणि तिचं दूध हे देवाच्या ते पंचामृत बनवणं या सगळ्या कामाकरता वापरलं जाणं. पण ती गायी कुठेही चरायला गेली, तिला कोणी नाही म्हणत नाही, पण ती गाय काय करते, कुठेही कोवळं जे गवत ती पण ती खाऊन टाकते. गवताला वाढवतो दिलं पाहिजे की नाही, ते न बघता ती खुरपं गवत खाऊन टाकते, आणि वाटेल तिथे चरस होते. त्याप्रमाणे लोक वाटेल ते कर्म करतात, पण ते काही बंधनं पाळत नाही, आणि त्याच्या साऱ्या गोष्टी ते करतात, असं इथे माऊली सांगतात आपल्याला. अलीकडच्या टीव्ही मालिकांमध्ये साधारणपणे, मी तर आता गेल्या अनेक वर्षात कुठली मालिका पाहिल्याचं मला आठवत नाही, पण जुन्या ज्या पाहिल्या होत्या थोड्याफार, त्याच्यातून मला जे आठवतं आणि दिसतंय, त्याच्यामध्ये अशा आसुरी लोक असलेल्या सासवा विसवा सुना विना बरंच दाखवत असत. अजून दाखवतात की नाही मला माहिती नाही सध्या, पण टीव्ही पण जरा चुकीचाच प्रचार करतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता ते समाजातलंच प्रतिबिंब तिथे मांडत असतात, मग थोडं अलीकडे जास्त रंजक करतात ते, खरं ते चुकीचं आहे. काही हरकत नाही, आपण थोड्या शब्दांना विराम देऊया, जेणेकरून 2 आठवड्यामध्ये गेलेले आहेत, तुमचे काही प्रश्न असतील, काय अनुभव सांगायचे असेल, ते पण सांगता येईल. आपण जरा वेळ अगोदर ठरवली तरी आपण सर्वजण आलात, आणि आज आपलं प्रवचन झालं, त्याकरता मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. असेच पुढे पण हजर राहा. तुमच्या येण्याने आणि तुम्ही ऐकायला तयार आहात, आणि तुम्ही याच्यामध्ये सहभागी होता, माझंही वाचन मनन चिंतन होतं, माऊलींच्या विषयाशी मी एकरूप होतो, आणि गीतेची कृष्णाशी जोडला जातो. मी तुमच्या हृदयातल्या कृष्णाला वंदन करतो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय श्री गुरुदेव, जय श्री गुरुदेव.